असेल तर तुम्हाला अनुकूल होतं. काय होतं? एक उदाहरण सांगतो. खरं तर कथा सांगायला पाहिजे पण वेळेअभावी सांगता येत नाही. एकनाथ महाराज खूप दमले, खूप श्रमले, खूप थकले. गुरूंची सेवा करून डोळा लागला. डोळा लागता 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 बसलेला एकनाथ झोपी गेला. सूर्यनारायणाचं ऊन अंगावर येऊ लागलं. भगवंताला काळजी. तिथून एक नाग आला आणि त्याने एकनाथ महाराजांवरती काय झाला? हे जनार्दन स्वामींनी बघितलं. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु. त्यांना भक्ताक्षणी तो नाग बिळात नाही गेला, अदृश्य झाला. जनार्दन स्वामी म्हणतात तो नाग नव्हता, तो पांडुरंग होता. कोण होता? लक्षात ठेवा, सृष्टी अनुकूल होते, सानुकूला. फक्त तुम्ही काय राहिलं पाहिजे? अभिवादनशील. अभिवादन. रामचंद्रांनी धनुष्याला अभिवादन केलं, प्रत्यंचा लावली, कडकड कडकड आवाज झाला आणि धनुष्याला प्रत्यंचा लागून शिवधनुष्य भंग पावलं. जानकी देवींना फार आनंद झाला आणि जानकी देवींनी आपल्या हातातली वरमाला सियावर रामचंद्र भगवान. विश्वामित्रांना राजा दशरथाने विचारलं, महाराज हा कोणाचा सुकुमार आहे? म्हणे हा अयोध्यापती राजा दशरथाचा काय सुपुत्र. याचं नाव श्रीरामचंद्र. त्या विदेहराज जनकाने सांगितलं, महाराज तुम्हाला सांगतो माझी ही सीता अत्यंत भाग्यवान आहे. ही जन्माला येण्यासाठी मी यज्ञ करत होतो. यज्ञ करण्याची गरजच पडली नाही. यज्ञाच्या आधीच ही काय झाली आणि ही घरात आली, माझ्या घरात आली आणि येता क्षणी मला अजून एक औरस कन्या झाली. तिचं नाव उर्मिला. काय नाव? सीता मला सापडली आहे आणि प्रत्यक्ष झालेली मुलगी कोण आहे? आणि मला एक लहान भाऊ आहे, त्याचं नाव कुशध्वज. त्याला 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे मांडवी आणि एकीचं नाव आहे श्रुतकीर्ती. महाराज माझा विचार आहे की या 4ही मुलींचा एकत्रित विवाह व्हावा. विश्वामित्रांनी सांगितलं, तत्र देवं बलीयसी. दैव किती बलवान आहे बघ. हे भावंड सुद्धा 4. किती आहे? आमच्या श्रीध्वज राजाने सांगितलं, मी आत्ता दूत पाठवतो. राजा दशरथांना निरोप देतो. 4 मुलांसमवेत ते मिथिला नगरीत येतील. महाराज ही सीता रामचंद्रांना अर्पण करतो. उर्मिला लक्ष्मणाला देतो, मांडवी भरताला देतो आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला. पूर्वीच्या काळी विवाह वाग्दान, वाग म्हणजे वाणीने ठरायचे. म्हणून आजही लग्नाच्या आधी कुठला दिवस असतो? वाग्दान, वाग निश्चय. जे बोललं ते झालं. तेव्हा मुलाला मुलगी दाखवण्याची गरज नाही, मुलीला मुलगी दाखवण्याची गरज नाही. जी मिळेल ती मिळेल. ते पूर्वीच्या काळी सोरट असायचं माहिती का तुम्हाला? ती चिठ्ठी काढायची, लागलं तर बक्षीस, नाही तर फक्त स्वस्तिक चिन्ह यायचं. माहिती का तुम्हाला? कोणाकोणाला सोरट माहिती? ते सोरटे मिळाली तर जागी, नाही तर आई वडिलांचं वाक्य हेच काय? वाग्दानाने कन्या प्राप्त झाली. राजा दशरथाकडे सेवक गेले आणि राजा दशरथाला निरोप मिळाला. 3ही राण्या आनंदल्या आणि या 3ही राण्यांसमवेत सगळे अयोध्यावासी प्रजाजन कुठे आले? मिथिला नगरीमध्ये आले. मिथिला नगरीमध्ये आमच्या जनक राजाने 4ही भावंडांचं मधुपर्क पूजन केलं आणि मधुपर्क पूजन करून तिथी सांगतोय मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. कुठली? मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. दुपारी 12 वाजता अभिजित मुहूर्तावरती श्री सीताराम, उर्मिला लक्ष्मण, मांडवी भरत, श्रुतकीर्ती लक्ष्मण, श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न यांचा विवाह संपन्न झाला. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. मग तुम्ही सगळे अयोध्येतल्या स्त्रिया
पैठण्या नटून थटून आलेल्या आहेत. तर आपण शकुनाचे 5 मंगलाष्टक म्हणू. ऐकेन ज्या लंकेमध्ये सीतेवरती अन्याय झाला त्या लंकेमध्ये सीताला आनंद देण्याचा आपण काय करू, प्रयत्न करू. मंगलाष्टक म्हण. मी 5ही मंगलाष्टक म्हणायला तयार आहे, पण तुम्हाला स्वयंस्फूर्तीने कोणाला मंगलाष्टक म्हणायचं असेल तर पुढे या. चला प्रिया हे लाव बरं. संजू भैया शनाई लगाव. शेहनाई नेट कनेक्शन आहे. शेहनाई लगाव. आजची तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. दुपारचे 12 वाजले. आपण मिथिला नगरीमध्ये नेपाळमध्ये आहोत अशी सगळ्यांनी कल्पना करा. श्री सीता रामचंद्रांच्या विवाहाचं तुम्हाला आम्ही काय करतोय, निमंत्रण देतोय. सगळ्यांनी लग्नाला यायचं. लग्न झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. शहनाई लगाव. सभी को अक्षता दो. खुशाली महाराज या बरं 2 मिनिटे. आपलं हे इथे उपरण पडदा विलास काका आणि दुसाने काका तुम्ही यजमान पुढे या. इथे अक्षता लागतील. स्त्रियांकडे देऊन टाका त्या येते. शहनाईचा बजाव. स्लो चल. म्हणायचं ना एक आधी मी म्हणतो म्हणा तुम्ही गणपतीचं म्हणता का म्हणा. या स्वस्ति श्री गणनायकं मोरेश्वरं श्रीजितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि. माझ्याकडे गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीजितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरान्दनसंस्कृतः गणपति पूजा सदा मङ्गलं सुमङ्गलसावधान. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे आद्यमो रेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता
परतरं राम सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलम्